पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरही केली जोरदार निदर्शने. अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मातंग समाजाकडून केली जात आहे. याच मागणीकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मातंग समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. शासनाने मागण्यांचा सकारात्मक विचार करून अनुसूचित जातीतील वर्गीकरण करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. बघा लवकर इकडे. अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने आपला अहवाल राज्य शासनाला दिलेला आहे. तो मंत्रिमंडळाच्या समोर सुद्धा आला आणि मंत्रिमंडळाने त्याच्यावर निर्णय घेतला की एक मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती द्विसदस्यीय समिती नेमली आणि एका महिन्यामध्ये त्याच्यावर निर्णय घेऊन शासनाला आपला अभिप्राय कळवावा. आता 2 महिने झालेत, पण राजेश अग्रवाल यांच्या समितीने कुठल्या प्रकारचा अभिप्राय शासनाला आतापर्यंत दिलेला नाही आहे. ही शासनाची दिरंगाई आहे. शासन आम्हाला खेळवत आहे, शासन आमच्यासोबत खेळते आहे. आता मातंग समाजाला न्याय द्यायचा असेल, मातंग समाजाला मुख्य प्रवाहामध्ये जर आणायचं असेल, वंचित समाजाला जर न्याय द्यायचा असेल, तर शासनाने ही आमची उपवर्गीकरणाची मागणी लागू करावी. सर्व मातंग समाज सर्व बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित झालो. आज क वर्गीकरण हे झालंच पाहिजे. यांना आम्हाला जे मातंग समाज आमचा वंचित राहिला, हा आमच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. किती दिवस आमच्या लोकांना गुलामगिरी सारखं जगायचं? इंग्रजाच्या काळात जे जीवन जगत होतो त्याच काळासारखं ह्या ठिकाणी आम्हाला जीवन जगावं लागतं. आमचे मुलं शिकून सुद्धा त्यांना मिस्त्रीच्या हाताखाली काम करावं लागतं आणि अजूनही आम्ही वजात्री म्हणूनच राहायचं का? हे सरकारला दिसलं पाहिजे. आमचा समाज दलित म्हणून दलितच देखला गेला जातो. या ठिकाणी आम्हाला न्याय मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी आमदार असेल, खासदार असेल, प्रत्येक ठिकाणी जी आमचा जो स्पेशल कोटा असतो त्या आमच्या कोट्यामधून आमच्या हक्काचा आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे.